पंकजा मुंडे यांना अगदीच 2014 पासून मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती, जी त्यांनी बऱ्याच कार्यक्रमांच्या माध्यमातून बोलूनही दाखवली होती। मात्र जेव्हा देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री म्हणून कार्यकाळ सुरू झाला तेव्हापासून पंकजा मुंडे पक्षात बाजूला पडत गेल्या असं काहीसं चित्र आहे। आता पंकजा मुंडे पक्षात नाराज आहेत हे जगजाहीर आहे, कारण गोपीनाथ मुंडेंची लेक असल्यामुळे त्यांच्या काही अपेक्षा म्हणजे नाही मुख्यमंत्री तर ॲटलिस्ट वजनदार खातं मिळावं अशी त्यांची काहीशी अपेक्षा होती, पण तसं काही झालं नाही। आता त्या राज्याच्या पर्यावरण मंत्री आहेत, मात्र अलीकडेच त्यांनी निवृत्तीची भाषा केली आहे आणि त्याच क्षणी काँग्रेसने संधी साधत भाजप सोडा आणि थेट मुख्यमंत्री व्हा अशी ओपन ऑफर आता काँग्रेसने भाजप मंत्री पंकजा मुंडे यांना दिली आहे। त्यामुळे प्रश्न असा आहे की गोपीनाथ मुंडेंची लेक भाजपची विश्वासू नेता खरंच आता पक्ष सोडणार का? याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। आता मुळात ठिणगी कुठे पडली तर सांगते। परळीतील एका कवी संमेलनात बोलताना पंकजा मुंडे यांनी बीड परळी महामार्गाच्या दुरवस्थेवरून बोलताना अचानक राजकीय निवृत्तीचे संकेत दिले। जर राजकारण माझ्या मनासारखं किंवा विचारांसारखं वाटलं नाही तर जसा समृद्धी महामार्गाला बाहेर पडण्यासाठीचा एक्झिट असतो तसाच मलाही वेळोवेळी राजकारणातून एक्झिट घ्यावा किंवा निवृत्त व्हावं असं वाटतं, असं विधान मंत्री पंकजा मुंडे यांनी केलं होतं। त्यामुळे एकच खळबळ उडाली। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पंकजा मुंडे यांना थेट काँग्रेसमध्ये आवरून येण्याचा ऑफर दिला। पण इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे पंकजा मुंडेंची ही नाराजी काही अचानक समोर आलेली नाहीये। सध्या त्यांच्याकडे राज्याचं पशुसंवर्धन आणि पर्यावरण हे खाते आहेत, मात्र या खात्यांबाबत त्यांनी याआधी अनेकदा जाहीर नाराजी व्यक्त केली आहे। या खात्याबद्दल कोणालाच फारशी माहिती नसते, आमचा आवाज वरपर्यंत पोहोचत नाही असं त्या वेळोवेळी बोलून दाखवत आल्यात। आणि हे लक्षात घ्या, गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या दिग्गज नेत्याची कन्या असूनही पक्षात त्यांना अपेक्षित वजनाचं खातं किंवा स्थान मिळालेलं नाहीये अशी भावना राजकीय वर्तुळात सातत्याने बोलली जाते। आणि एवढंच नाही तर तुम्हाला सांगते, जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर भाजपमधले काही महत्त्वाचे नेते आहेत, जसे की एकनाथ खडसे असतील, पंकजा मुंडे असतील, विनोद तावडे असतील, ही लोक पक्षात मुख्य प्रवाहातून बाहेर फेकली गेली। आता पंकजा मुंडेंची त्यावेळेला म्हणजे 2014च्या काळात त्यांनी 1-2 वर्षात असे स्टेटमेंट केलेलं की भावी मुख्यमंत्री मला व्हायला आवडेल, अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्यांनी मुख्यमंत्री पदाला घेऊन केलं होतं आणि त्याच्यावरून भरपूर चर्चा झाली आणि म्हणून देवेंद्र फडणवीसांनी पंकजा मुंडेंना महत्त्वाच्या प्रक्रियेतून लांब ठेवलं असं बोललं जात आहे। एक लक्षात घ्या, पंकजा मुंडेंच्या पाठी एक मोठा जनसमुदाय आहे, कारण त्या एक ओबीसी चेहरा आहेत, त्यात त्या गोपीनाथ मुंडे यांच्या लेक आहेत, त्यामुळे त्यांच्या मागे एक मोठा जनसमुदाय आहे। आणि एवढं सगळं होऊन सुद्धा त्यांना काही वजनदार खातं मिळेनात। नंतर जेव्हा 2019ला पुन्हा भाजपचं सरकार आलं तेव्हा त्यांना मंत्रिपद देण्यात आलं, ते देखील अतिशय दुय्यम तिय्यम पातळीचं खातं दिलं गेलं, ज्याला काही अर्थ नाही फारसं। तर ते खातं त्यांना देण्यात आलं ज्यातून त्या नाराज राहिल्या, कारण अशा खात्याला फार काही करण्यासारखं नसतं आणि त्यातून प्रत्येक महत्त्वाच्या नेत्याला असं कुठेतरी वाटतं की आपल्याला चांगलं मलिदा मिळणारं खातं मिळावं, पण तसं काही देण्यात आलं नाही। त्यामुळे एकूणच पंकजा मुंडे, त्यांचे वडील, त्यांनी भाजपासाठी दिलेलं योगदान आणि महत्त्वाचं म्हणजे बीड परळी भागातलं मोठं नेतृत्व करणारं घराणं म्हणजे मुंडे घराणं असं त्यांच्याकडे बघितलं जात असताना त्यातून आपल्याला भाजपमध्ये जो काही डावळण्याची प्रक्रिया होतीये याच्यातून त्या कुठेतरी दुःखी आहेत असं दिसून येत आहे आणि म्हणून त्या आता वारंवार निवृत्तीची भाषा बोलू लागल्यात। पण हे होत असताना विरोधी पक्ष भाजपला डिवचण्याचा संधी सोडणार नाही असं होणार नाही। पंकजा मुंडेंचं वक्तव्य समोर येताच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी वेळ न दवडता माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आणि ते म्हणाले, पंकजा मुंडे या राज्यातील प्रभावी ओबीसी नेते आहेत, त्यामुळे त्यांनी राजकारणातून निवृत्तीची विचार करण्याऐवजी भाजपमधून बाहेर पडून ओबीसी समाजाचं नेतृत्व करावं। आणि ते हे बोलून इथेच थांबले नाहीत, त्यांनी थेट ऑफरच देऊन टाकली की पंकजा मुंडे भाजपमधून बाहेर पडल्या तर काँग्रेस त्यांचं 100% स्वागत करेल। वडेट्टीवारांनी यावेळी एक राजकीय मुद्दाही उपस्थित केला। गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर भाजपमध्ये ओबीसी नेतृत्वाला दुय्यम स्थान दिलं जातं असल्याची भावना अनेकांमध्ये असल्याचं ते म्हणाले आणि पंकजा मुंडेंनाही योग्य सन्मान मिळत नसेल तर त्यांनी स्वतंत्र नेतृत्व करावं असं आवाहन केलंय। आणि काही वृत्तांमध्ये तर त्याहूनही एक पाऊल पुढे जाऊन दावा करण्यात आलाय की काँग्रेस त्यांना राज्याच्या
पहिल्या महिला मुख्यमंत्री बनवण्यासाठी हायकमांडशी सकारात्मक चर्चा करेल आणि यावरून एक दिसतंय विरोधी पक्षाला भाजपमध्ये फूट पाडण्याची संधी दिसताच त्यांनी ऑफर देऊन संधी साधली आहे। शेवटी काय, सध्या तरी हे प्रकरण वेट अँड वॉच स्टेजवर आहे। पंकजा मुंडे काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। तुम्हाला काय वाटतं, पंकजा मुंडे खरंच पक्ष बदलतील का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला।